हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे. स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 3 लेसन नंबर 3.9 नंबर्स. नंबर्स म्हणजेच काय, अंक. चला तर सुंदर असं लेसन इथे देण्यात आलेलं आहे, त्याचं इथे आपण एक्सप्लेनेशन पाहून घेणार आहोत. फर्स्ट वन ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. ए लुक, लिसन अँड लर्न. लुक म्हणजेच पहा, लिसन म्हणजेच ऐका, लर्न म्हणजेच समजून घेण्याचा प्रयत्न करा किंवा शिका. तर इथे आपल्याला नंबर्स देण्यात आलेले आहेत. चला तर पहिल्या टेबलमध्ये, पहिल्या बॉक्समध्ये आपल्याला काहीच कोणतंच ऑब्जेक्ट देण्यात आलेलं नाहीये. पहिला बॉक्स रिकामा ठेवण्यात आलेला आहे, म्हणजे तिथंच कोणतंही ऑब्जेक्ट किंवा वस्तू नाहीये. म्हणजेच तिथं काय असणार आहे, झिरो. झिरो म्हणजेच काय, जिथे कोणतीही वस्तू नसेल त्याला झिरो असे म्हणतात. त्यालाच इन वर्ड्स मध्ये सुद्धा देण्यात आलेलं आहे, स्पेलिंग्स मध्ये सुद्धा देण्यात आलेलं आहे. ZERO, झिरो म्हणजेच काय, शून्य. नेक्स्ट बॉक्स मध्ये दाखवण्यात आलेला आहे, आपल्याला कार दाखवण्यात आलेला आहे. सिंगल आहे, वन आहे. तर वन कार असल्यामुळे इथे 1 नंबर देण्यात आलेला आहे आणि 1 इन वर्ड्स मध्ये सुद्धा इथे लिहिण्यात आलेला आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन बॉक्स मध्ये 2 चेअर्स दाखवण्यात आलेल्या आहेत, 2 खुर्च्या दाखवण्यात आलेल्या आहेत. तर बाजूला 2 हा नंबर देण्यात आलेला आहे. तर TWO2 याचं स्पेलिंग येथे होईल. नेक्स्ट वन बॉक्स मध्ये आहेत बटरफ्लाईज आहेत, 3 बटरफ्लाईज आहेत. 1 2 3 बटरफ्लाईज असल्यामुळे ते 3 नंबर देण्यात आलेला आहे आणि इन वर्ड्स मध्ये सुद्धा इथे लिहून देण्यात आलेला आहे, THREE3. दॅट आफ्टर नेक्स्ट वन बॉक्स मध्ये मँगोज दाखवण्यात आलेले आहेत. पहा, चला तर काउंट करून घेऊया. 1 2 3 4 मँगोज आहेत. तर इथे मुलांना काउंट करायला लावायचं आहे, जेणेकरून मुलं इथे काउंटिंग सुद्धा शिकतील आणि प्लस नंबर सुद्धा त्यांना समजून येईल आणि इन वर्ड सुद्धा इथे समजून घेण्यात त्यांना मदत होईल. तर 4 मँगोज आहेत, तर 4 नंबर देण्यात आलेला आहे आणि स्पेलिंग सुद्धा देण्यात आलेला आहे. पहा, FOUR 4. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे बॉल देण्यात आलेले आहेत. बॉल्स काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 बॉल्स आहेत. तर 5 नंबर देण्यात आलेला आहे आणि इथे इन वर्ड सुद्धा देण्यात आलेला आहे, FIVE 5. नेक्स्ट वन बॉक्स मध्ये फ्लावर्स दाखवण्यात आलेले आहेत. मुलांना काउंट करायला सांगायचं आहे, जेणेकरून मुलांना काउंट करता सुद्धा येऊ शकेल आणि नंबर सुद्धा इथे सांगता येऊ शकेल आणि इन वर्ड सुद्धा त्यांच्याकडून प्रिपेअर करून घेणं गरजेचं आहे. चला तर काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6. देर आर 6 फ्लावर्स. किती फ्लावर्स आहेत, 6 फ्लावर्स आहेत. तर इथं SIX हा नंबर येथे देण्यात आलेला आहे. नेक्स्ट वन बॉक्स मध्ये आपल्याला बुक्स दाखवण्यात आलेले आहेत. पहा, नोटबुक्स आहेत. काउंट करून घेऊया. चला तर 1 2 3 4 5 6 7 नोटबुक्स आहेत. तर 7 नंबर दाखवण्यात आलेला आहे, SEVEN 7 हा नंबर येथे देण्यात आलेला आहे. नेक्स्ट वन बॉक्स मध्ये आपल्याला बलून्स दाखवण्यात आलेला आहेत. पहा, चला तर काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 बलून्स आहेत, म्हणून 8 नंबर देण्यात आलेला आहे. इन वर्ड सुद्धा इथे 8 देण्यात आलेला आहे, EIGHT 8. दॅट आफ्टर नेक्स्ट वन बॉक्स मध्ये पायनॅपल्स आहेत. काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 पायनॅपल्स आहेत असल्यामुळे इथे 9 नंबर देण्यात आलेला आहे आणि इन वर्ड सुद्धा काय येईल, 9 NINE 9. आणि लास्ट वन बॉक्स मध्ये आपल्याला पेन्सिल्स दाखवण्यात आलेले आहेत. काउंट करून घेऊया किती पेन्सिल्स आहेत, पाहून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पेन्सिल्स आहेत, म्हणून 10 नंबर येईल आणि TEN 10 हा नंबर येथे सांगण्यात आलेला आहे. मुलांकडून हे इन वर्ड्स अँड नंबर्स काय करून घ्यायचे आहेत, प्रिपेअर करून घ्यायचे आहेत, पाठांतर करून घेणं गरजेचं आहे. B1 ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे, लिसन अँड स्पीक. लिसन अँड स्पीक. लिसन म्हणजे ऐका, स्पीक म्हणजेच बोला. तर इथे संजू आणि अंजू अशी 2 गोंडस मुलं दाखवण्यात आलेली आहेत. त्यांच्यामध्ये संवाद चाललेला आहे, डायलॉग चाललेला आहे. चला तर काय बोलत आहेत हे एकमेकांशी आपण इथे पाहून घेऊया. तर संजू काय म्हणतोय, पहा अंजूला, एक्सक्यूज मी अंजू. तर तो तिला बोलवतोय. संजू काय करतोय, अंजूला बोलवतोय. तर
हे अंजू असं तो बोलवतोय. तर अंजू सुद्धा काय म्हणते पहा संजूला, यस संजू, हा बोल संजू, असं अंजू येथे म्हणते. पुढे संजू अंजूला काय म्हणतोय पहा, डू यू हॅव अ पेन. तर इथे संजू अंजूला काय मागतोय, पेन मागतोय, विचारतोय तुझ्याकडे पेन आहे का. येथे तो अंजूला प्रश्न करतोय. तर अंजू सुद्धा काय म्हणते पहा, यस यस आय हॅव, हो हो माझ्याकडं आहे. तर ती सुद्धा काय म्हणते, हो माझ्याकडं काय आहे, पेन आहे, असं ती संजूला म्हणते. पुढे गेल्यानंतर पुन्हा संजू अंजूला काय म्हणतोय पहा, हाऊ मेनी पेन्स डू यू हॅव. तुझ्याकडे किती पेन आहेत, असं तो अंजूला विचारतोय. तर अंजू सुद्धा संजूला काय म्हणते पहा, आय हॅव 4 पेन्स. तर माझ्याकडे 4 पेन आहेत, माझ्याकडे 4 पेन आहेत, असं अंजू संजूला म्हणते. पुढे गेल्यानंतर ना संजू पुन्हा प्रश्न करतो अंजूला, काय म्हणतोय, प्लीज गिव्ह मी वन. तर त्यातलं एक मला देती का तू, त्यातलं एक मला देईल का, असं तो तिला रिक्वेस्ट करतोय, तिला विनंती करतोय की त्या 4 पेन मधला एक पेन मला काय दे, लिहिण्यासाठी किंवा वापरण्यासाठी दे. तर अंजू सुद्धा काय म्हणते पहा, हिअर इट इज, हे घे, असं म्हणून ती ते पेन त्या संजूला देते. तर पेन दिल्यानंतर ना संजू अंजूला काय म्हणतोय पहा, थँक्यू म्हणतोय, तिला धन्यवाद म्हणतोय, आभार म्हणतोय तिचा, कारण तिनं त्याला काय दिलेलं आहे, पेन दिलेला आहे. तर तिथे तो तिचा आभार मानतोय, थँक्यू म्हणतोय. तर अंजू सुद्धा काय म्हणते पहा, वेलकम म्हणते. काय म्हणते ती, त्याला वेलकम असे म्हणते. तर टीचरसाठी इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत पहा. प्रॅक्टिस दिस ऍक्टिव्हिटी युजिंग अदर ऑब्जेक्ट्स, थिंग, फॉर एक्झाम्पल पेन्सिल, रुलर एक्सेट्रा. तर टीचरसाठी इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत. वरचं जो कन्व्हर्सेशन आता आपण पाहिलं त्या जागी इथं पेन वापरण्यात आलेला आहे. तर पेनच्या जागी तुम्ही पेन्सिल, रुलर, रुलर म्हणजेच पट्टी, या वेगवेगळ्या वस्तूंचा, वेगवेगळ्या ऑब्जेक्टचा इथं वापर करून हा तुम्ही डायलॉग कन्व्हर्सेशन मुलांकडून प्रॅक्टिस करून घेऊ शकता. तर इथं सुंदर असं कन्व्हर्सेशन अंजू आणि संजू मध्ये इथे देण्यात आलेला आहे. C1 ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे पहा, लिसन, रिपीट अँड लर्न. लिसन, लिसन म्हणजेच ऐका, रिपीट म्हणजेच पाठीमागे म्हणा, लर्न, लर्न म्हणजेच शिका. मीट द शेप्स, तर आकारांना भेट द्या असं म्हटलेलं आहे. आकार म्हणजे शेप्स म्हणजेच काय, आकार, चौकोन, आयत, त्रिकोण, किंवा त्याला इंग्लिशमध्ये स्क्वेअर, रेक्टँगल्स, ट्रायंगल, सर्कल, या सगळ्यांना शेप्स असं म्हणतात. तर त्या सगळ्यांना आपल्याला इथं काय करायचं आहे, भेटायचं आहे, त्यांच्यासोबत आपल्याला काय करायचं आहे, भेटगाठ घ्यायची आहे. चला तर पाहून घेऊया. सगळ्यात पहिल्या भेटीला आपल्याला कोण येतो इथे दाखवण्यात आलेला आहे पहा, टिंब दाखवण्यात आलेला आहे, त्यालाच इंग्लिशमध्ये डॉट असे म्हणतात. तो आपल्यासोबत काय बोलतोय पहा, तो आय एम अ डॉट. तर मी काय आहे, डॉट आहे, असं तो स्वतःची ओळख येथे आपल्याला करून देतोय, आय एम अ डॉट. पुढे गेल्यानंतर ना आपल्याला भेटायला आलेले आहेत लाईन्स. कोण आलेले आहेत आपल्याला भेटायला, लाईन्स. तर लाईन्स आपल्याला काय म्हणतात पहा, वी आर लाईन्स. तर आम्ही काय आहोत, लाईन्स आहोत. लाईन्स म्हणजेच काय, रेषा. लाईन्स म्हणजेच काय, रेषा. वी आर अ लाईन्स. त्यानंतर ना पुढे गेल्यानंतर ना आपल्याला भेटीला आलेले आहेत ट्रायंगल्स आलेले आहेत. कोण आलेले आहेत, ट्रायंगल आलेले आहेत. तर काय बोलत आहेत पहा आपल्याला ते, हाय, हाय म्हणतायत आपल्याला ते, आय एम अ ट्रायंगल. तर मी कोण आहे, ट्रायंगल आहे, असे स्वतःचे इथे परिचय आपल्याला ते करून देत आहे. पुढे गेल्यानंतर ना आपल्याला भेटीला येत आहेत स्क्वेअर. स्क्वेअर काय म्हणत आहेत आपल्याला पहा, ओ आय एम कॉल्ड स्क्वेअर. ओ सगळेजण मला काय म्हणून बोलवतात, स्क्वेअर म्हणून बोलवतात, असं स्वतःचा येथे ते परिचय करून देत आहेत. स्क्वेअर म्हणजेच काय, चौकोन. पुढे पुढे गेल्यानंतर आपल्याला भेटीला आलेले आहेत सर्कल. सर्कल म्हणजेच काय, वर्तुळ. सर्कल म्हणजेच काय, वर्तुळ. ते आपल्याशी काय बोलत आहेत पहा, आय एम अ सर्कल. तर मी सर्कल आहे, अशी स्वतःची येथे ओळख करून देत आहेत. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला भेटीला आलेले आहेत स्टार. स्टार म्हणजेच काय, तारा. स्टार म्हणजेच काय, तारा. ते स्वतःला काय म्हणून घेत आहेत, आय एम अ स्टार. तर मी कोण आहे, तारा आहे, असं स्वतःची येथे ते ओळख करून देत आहे. आणि पुढे गेल्यानंतर आपल्या भेटीला येत आहेत बाण.
त्यालाच इंग्लिशमध्ये ॲरो असे म्हणतात. तर काय म्हणत आहेत पहा ते आपल्याला. आय एम नोन ॲज ॲन ॲरो. मला ॲरो म्हणून ओळखले जाते. नोन म्हणजेच ओळखणे, ॲरो म्हणजेच बाण. तर मला सगळेजण ॲरो म्हणून ओळखतात असं हे स्वतःचं परिचय ते करून देत आहेत. अशा प्रकारे आपल्याला हे सगळे शेप्स इथं भेटीला आलेले आहेत. पुढे गेल्यानंतर ना आपल्याला पुन्हा त्याच शेप्सला खाली आपल्याला शॉर्ट मध्ये दाखवण्यात आलेले आहे. डॉट, लाईन, ॲरो, ट्रायंगल, स्क्वेअर, सर्कल अँड स्टार हे डिफरंट शेप्स आहेत म्हणून इथे आपल्याला दाखवण्यात आलेले आहेत. वी आर अ डिफरंट शेप्स. आमचे सगळ्यांचे जे आकार आहेत ते वेगवेगळे आहेत. एकसारखे आहेत का होते दिसायला? नाही, डिफरंट. डिफरंट म्हणजेच काय? वेगवेगळे. आम्ही वेगवेगळे आकाराचे शेप्स आहोत. काय आहोत? वेगवेगळ्या आकाराचे शेप आहोत. इथे आपल्याला ते सांगत आहेत. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 3.9 नंबर्स हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.